सुस्वागतम श्रोत्यांनो. आटलेली नदी जिवंत केली चक्क 14 लांडग्यांनी. आश्चर्य वाटलं ना शीर्षक वाचून. पण लेखक श्री सतीश खाडे ह्यांच्या अभिनव जलनायक पुस्तकामधून हा एक उतारा घेतला आहे. या उतार्यामध्ये आपल्याला अन्नसाखळीचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे, उदाहरणासह. आणि हे मला का सुचलं तर महाराष्ट्रात पूर्वी वाहत असलेल्या नद्या परत व्हाव्यात म्हणून सखोल संशोधन झाले पाहिजे असे मला वाटते. पण नद्या बारमाही करण्यासाठी आपण केलेला एक बदल देखील पुरेसा ठरू शकतो. कसा? चला पाहूया. सध्या जगभरात चर्चेचा विषय झालेली अमेरिकेतली येलोस्टोन नॅशनल पार्कमधील ही नदी पुनरुज्जीवनाची कथा सत्य आहे. पाहूयात 14 लांडग्यांनी कशी केली नदी जिवंत. गेल्या 100 वर्षात हळूहळू आटत गेलेली ही नदी फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडीच पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती. बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याचे कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्याच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसाची आहे असे लक्षात आले. येलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेट्समधील वायव्य कोपऱ्यात वस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकेच नव्हे तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीवन अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे 1900 पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते. लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्याची बेसुमार शिकार होत होती. त्यातून त्या लांडग्यांचे अस्तित्व माणसाने पूर्णपणे संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? तर हे रहस्य पुढे उलगडेल. ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार 1995 मध्ये येलोस्टोन पार्कच्या जंगलात फक्त 14 लांडगे आणून सोडले होते. आणि पुढच्या 25 वर्षात परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. 2019 मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव असलेल्या आश्रयाला देखील आली. तिथे एक समृद्ध जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि यांचा मोठा खजिनाच तयार झाला. तर त्याचं झालं असं की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्ष जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्यामुळे वर्षानुवर्ष त्यांची संख्या बेसुमार वाढू लागली. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचे काम केले होते. गवताबरोबरच जंगली झाडे, त्याला आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळे जंगल त्यांनी बोडकं केलं. हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्य झालं होतं. पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही, परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली. जंगलातील ठराविक परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाण्याचं प्रमाण कमी झालं.
किंवा थांबलं म्हणता येईल. त्यामुळे हरणे राहत असलेल्या जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची व झाडांची वाढ व्यवस्थितपणे होऊ लागली. अगदी 6-7 वर्षातच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळं आणि गवतामुळं पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागलं. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचं प्रमाण कमी झालं. मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू 4 महिन्यांवरून 6 महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू 6 महिन्यांवरून 8 महिने आणि नंतर 12माही वाहू लागली. नदी खळखळू लागली. आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळं काठाची झीज अन पडझडही थांबली. अन्नसाखळीचे महत्त्व. आता जंगलातील वाढलेल्या या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप व इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे आणि सापांमुळे शिकारी पक्षी देखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे येऊ लागले. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित झालेले पक्षी देखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले. या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्यांची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याची वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळे आले. कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले. त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती झाल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखे बिवरेजेस आणि पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले. हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं फांद्या टाकून बांध करू लागले. त्यांनी केलेल्या सापळ्यामध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदी माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळं बदक आली. हेरॉन, बगळ्यासारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं, माशांची संख्या वाढल्याने अस्वलं देखील आली. बेरीचं फळ आणि नद्यातील मासे अस्वलाचे आवडते खाद्य. तिथे असलेल्या क्वायटीज, कोयाटी या लांडग्यांसारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे, चिचुंद्र्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळं तिथं गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसंच लांडग्यांनी खाऊन शिल्लक असलेल्या मांसावर ताव मारायला गिधाडं वर्गातील मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी. याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आले. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारच्या जंगलातील प्राणी यांची संख्या समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ 14 लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे अन्नसाखळीतील एक दुवा तुटल्यावर अनेक नदी सुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. ही गंमत जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम आणि पाणी या सगळ्यांचा संबंध दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंड याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातील सगळ्यांनाच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम आणि बेफिकीर वागण्यानं पाणी प्रदूषणासोबतच विविध जलस्रोतातील पाणी आटले आहे. यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. त्यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाशही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैववैविधता आणि अन्नसाखळी यांचे आकलन आवश्यकच आहे. मग काय श्रोत्यांनो, कशी वाटली ही माहिती? आणि यावरून आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी घेणं किती आवश्यक आहे हे आपल्याला कळलं असेल. ते त्या प्राण्यांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठीच, नाही का? मग चला आपण एक निर्णय घेऊया. आपण आजपासून आपल्या सृष्टीला जपूया. पुन्हा भेटूया.